विद्यार्थी मित्र हो, ओम नमः शिवाय. शिव सायन्स अकॅडमीमध्ये मी राम सर तुमचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वी 14वा पाठ मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट पार्ट 2 पाहणार आहोत. यामध्ये पहिला मुद्दा आहे थर्मोमीटर. इथं आपल्याला चित्रामध्ये काही थर्मोमीटर्स दाखवलेले आहेत. हा पहिला दाखवलेला जो मुख्य थर्मोमीटर आहे तो लक्षात घ्यायचा आहे आपण. बघा त्याची रचना. याचा उपयोग आहे यूज्ड टू मेजर टेम्परेचर. तापमान मोजण्यासाठी या थर्मोमीटरचा वापर केला जातो. इट इज अ नॅरो ग्लास ट्यूब. एक अरुंद अशी काय आहे ग्लास ट्यूब आहे ही. हॅविंग बल्ब ॲट वन एंड. एका बाजूला बघा इथं जो खालच्या बाजूला आहे तो बल्ब म्हणजे फुगवट आहे या ग्लासचा. अँड अदर एंड क्लोज्ड. आणि याचा दुसरा जो एंड आहे दुसरी बाजू आहे ती क्लोज आहे, बंद आहे. इट इज फिल्ड विथ अल्कोहोल. हा जो लाल दिसतोय तो अल्कोहोल आहे. अँड रेस्ट हॅज व्हॅक्यूम. आणि राहिलेला पांढरा जो भाग दिसतो या पाईपमधला तो आहे व्हॅक्यूम, निर्वात पोकळी आहे. अर्लियर मर्क्युरी वॉज यूज्ड इन प्लेस ऑफ अल्कोहोल. सुरुवातीच्या काळामध्ये काही वर्षापूर्वी या अल्कोहोलच्या ऐवजी मर्क्युरी वापरला जायचा, पारा. बट मर्क्युरी इज हार्मफुल टू अस. तो पारा मात्र काय आहे आपल्यासाठी हार्मफुल, हानिकारक आहे आणि म्हणून सध्या अल्कोहोल वापरलं जातं. थर्मामीटर बल्ब इज केप्ट. आता त्याचं फंक्शन कसं होतं बघा. थर्मामीटर बल्ब इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ ऑब्जेक्ट. हा जो थर्मामीटर बल्ब आहे तो काय केला जातो, ज्या वस्तूचं टेम्परेचर मोजायचं आहे त्या वस्तूच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवला जातो. अँड अल्कोहोल लेवल एक्सपांड्स. त्यावेळी काय होते, अल्कोहोलची लेवल बदलते, एक्सपान्शन होतं किंवा कॉन्ट्रॅक्शन होतं. और कॉन्ट्रॅक्ट्स शोविंग टेम्परेचर. आणि ते काय करते, काही काळानंतर आपल्याला योग्य ते टेम्परेचर, त्या वस्तूचं टेम्परेचर दाखवते. क्लिनिकल थर्मोमीटर मेजर टेम्परेचर्स बिटवीन 35 डिग्री सेल्सिअस टू 42 डिग्री सेल्सिअस. आता इथं दुसरा दाखवलेला आहे हा क्लिनिकल थर्मामीटर आहे, वैद्यकीय तापमापी. याच्यामध्ये 35 ते 42 इथे एवढीच काय असतात मोजण्याची सोय असते. ॲज आवर बॉडी टेम्परेचर इज 37. कारण आपल्या बॉडीचं टेम्परेचर आहे ते 37 डिग्री सेल्सिअस असतं. त्यामुळं फक्त 35 ते 42पर्यंतच या क्लिनिकल थर्मामीटरद्वारे मोजलं जातं. लॅबोरेटरी टेम्परेचर तो आपल्याला इथं चित्रामध्ये दाखवलेला नाही. लॅबोरेटरी टेम्परेचर मेजर लार्ज स्पॅनिंग 40 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस और इव्हन लार्जर. या लॅबोरेटरी टेम्परेचर मध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे 40 ते 110 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त कमाल किमान तापमान आपल्याला मोजता येऊ शकतं. डे टेम्परेचर इज मेजर्ड विथ मॅक्झिमम मिनिमम थर्मोमीटर. आता इथं दाखवलेला हा मॅक्झिमम मिनिमम थर्मोमीटर आहे. त्याद्वारे डे टेम्परेचर दिवसाचं तापमान मोजलं जातं. त्याचबरोबर इथं अजून एक डिजिटल थर्मामीटर दाखवलेलं आहे. डिजिटल यामध्ये अल्कोहोल नसतं तर यामध्ये सेन्सरचा वापर केला असतो. आजकाल हे डिजिटल थर्मामीटर वापरलं जातं ज्यामध्ये सेन्सरचा वापर करून टेम्परेचर मोजलं जातं. यानंतर पुढचा मुद्दा बघा, स्पेसिफिक हीट. विशिष्ट उष्मा, स्पेसिफिक हीट. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ दॅट सबस्टन्स थ्रू 1 डिग्री इज स्पेसिफिक हीट ऑफ दॅट सबस्टन्स. तर अमाऊंट ऑफ हीट एवढी उष्णता जी युनिट मासचं 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते किंवा 1 युनिट मासचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागते त्याला स्पेसिफिक हीट असं म्हटलं जातं. विशिष्ट उष्मा, त्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा असं म्हटलं जातं. इथं काही सबस्टन्सेस आणि त्याचे स्पेसिफिक हीट दिलेले आहेत बघा. ॲल्युमिनियमचे आहे 0.21, अल्कोहोलचे आहे 0.58, गोल्डची स्पेसिफिक हीट आहे 0.03, हायड्रोजनची 3.42, आयर्नची आहे स्पेसिफिक हीट 0.11, कॉपरची 0.09, मर्क्युरीची 0.03 आणि वॉटरची बरोबर 1 डिग्री
किंवा 1 आहे स्पेसिफिक हीट. यानंतर आपल्याला पुढं कॅलरीमीटर, कॅलरी मापी दिलेली आहे. यामध्ये बघा काय रचना आहे. कॅलरीमीटर, कॅलरी मापी. इट हॅज 2 कॉपर व्हेसल्स. याच्यामध्ये हे बाहेरचं आणि हे आतलं असे 2 कॉपर व्हेसल्स आहेत. अँड इनर अँड आउटर वन विथ एअर कॅव्हिटी इन बिटवीन. आणि या दोन्हींच्या मध्ये आहे ती एअर कॅव्हिटी आहे. इथं एअर कॅव्हिटी आहे बघा. ठीक आहे. इनर व्हेसल फिल्ड विथ वॉटर. आतल्या भांड्यामध्ये हे जे निळं दाखवलं हे वॉटर, पाणी आहे. स्टिरर अँड थर्मोमीटर प्लेस्ड इन इट. यामध्ये स्टिरर आणि थर्मोमीटर पण ठेवलेलं आहे आतल्या पाण्यामध्ये. डिव्हाइस हॅज हीट रेजिस्टंट लीड. आणि या भांड्याला हीट रेजिस्टंट लीड म्हणजे टोपण किंवा झाकण आहे. वर्किंग. आता या कॅलरीमीटर आपल्याला माहिती आहे, कॅलरीमीटरचा उपयोग हीट मोजण्यासाठी, जसं थर्मामीटरचा उपयोग टेम्परेचर मोजण्यासाठी होतो तसं कॅलरीमीटरचा उपयोग हीट मोजण्यासाठी होतो. वर्किंग बघा. इनिशियली टेम्परेचर ऑफ वॉटर अँड कॅलरीमीटर आर सेम. सुरुवातीला या आतल्या भांड्याचं तापमान आणि म्हणजेच कॅलरीमीटरचं आणि या पाण्याचं तापमान काय असतं, सेम असतं. इफ एनी हॉट ऑब्जेक्ट, जर एखादा हॉट ऑब्जेक्ट आपण यामध्ये ठेवला, या पाण्यामध्ये टाकला. इफ एनी हॉट ऑब्जेक्ट प्लेस्ड इन इट, जर आपण यामध्ये टाकला तर हीट एक्सचेंज बिटवीन ऑब्जेक्ट, वॉटर अँड कॅलरीमीटर ऑकर्स. तर त्या गरम वस्तू, त्यानंतर वॉटर आणि कॅलरीमीटर यांच्यामध्ये हीट एक्सचेंज, तापमानाचं किंवा उष्णतेची अदलाबदल होते. कधीपर्यंत? टिल ऑल 3 रीच सेम टेम्परेचर. जोपर्यंत त्या तिन्हींचं टेम्परेचर, तापमान किंवा तिन्हींच्यामध्ये उष्णता समान होत नाही तोपर्यंत, टेम्परेचर समान होत नाही तोपर्यंत उष्णतेची देवाणघेवाण होते. म्हणजे तो उष्ण पदार्थ हळूहळू थंड होऊ लागतो आणि हे थंड पाणी जे आहे ते आणि कॅलरीमीटर यांचं तापमान वाढू लागतं. सूत्र बघा काय याचं. हीट लॉस्ट बाय ऑब्जेक्ट. त्या हॉट ऑब्जेक्टनं त्याची कमी झालेली उष्णता इज इक्वल टू, ती बरोबर हीट गेन बाय वॉटर प्लस हीट गेन बाय कॅलरीमीटर. पाण्याची वाढलेली उष्णता अधिक त्या कॅलरीमीटरची वाढलेली उष्णता, हे याचं सूत्र आहे. QO इज इक्वल टू QW प्लस QC. इथं सॉल्वड एक्झाम्पल एक आहे बघा. सपोज द मासेस ऑफ कॅलरीमीटर, वॉटर इन इट अँड हॉट ऑब्जेक्ट मेड अप ऑफ कॉपर विच इज पुट इन कॅलरीमीटर आर द सेम. तिन्हींची मासेस काय आहेत, समान आहेत. म्हणजे तिन्हींचं वस्तुमान समान आहे. कुणाकुणाचं? तर वॉटरचं, कॅलरीमीटरचं आणि टाकल्या जाणाऱ्या ऑब्जेक्टचं, हॉट ऑब्जेक्टचं. द इनिशियल टेम्परेचर ऑफ कॅलरीमीटर अँड वॉटर इज 30 डिग्री. सुरुवातीचं पाण्याचं आणि कॅलरीमीटरचं तापमान सेम आहे, जे आहे 30 डिग्री. अँड दॅट ऑफ हॉट ऑब्जेक्ट इज 60 डिग्री. आणि त्यात जो कॉपरचा आपण ऑब्जेक्ट टाकणार आहे त्याचं 60 डिग्री आहे. द स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर अँड वॉटर आर. आता कॉपरची आणि वॉटरची स्पेसिफिक हीट पण आपण मागं बघितली, ती दिलेली आहे बघा इथं उदाहरणामध्ये. कॉपरची आहे 0.09 आणि वॉटरची आहे 1. व्हॉट विल बी द फायनल टेम्परेचर ऑफ वॉटर. मग शेवटी तो हॉट सबस्टन्स 60 डिग्रीचा त्यामध्ये टाकल्यानंतर फायनल टेम्परेचर पाण्याचं किती होईल. सूत्र आहे QO बरोबर QW प्लस QC. आता QO म्हणजेच MO इंटू CO इंटू डेल्टा T इज इक्वल टू MW प्लस CW प्लस डेल्टा TW प्लस MC. M म्हणजे मास, C म्हणजे कॉपर. MC प्लस CC प्लस डेल्टा TC. आता तिन्हींचं मास समान आहे म्हणून M प्रत्येक ठिकाणी M ठेवलं आहे आपण. आता ऑब्जेक्ट कॉपरचे आहे म्हणून त्याचं स्पेसिफिक हीट आहे 0.09 इंटू त्याचं डेल्टा T म्हणजे तापमानातला फरक आहे. सुरुवातीला 60 होतं, त्याचं कमी येणार आहे, बरोबर का. हॉट ऑब्जेक्टचं तापमान कमी येणार आणि वॉटरचं आणि त्या कॅलरीमीटरचं तापमान वाढणार आहे. तर 60 किंवा 60 मायनस TF, टेम्परेचर फायनल, बरोबर M ठेवलं गुणिले 1 हे काय आहे, वॉटरचं स्पेसिफिक हीट इंटू आता याचं तापमान मात्र वाढणार आहे
म्हणजे TF-30 प्लस एम ठेवलं आहे तसं कॅलरीमीटर पण कॉपरचं आहे म्हणून त्याचं 0.09 स्पेसिफिक हीट इंटू त्याचं पण तापमान वाढणार आहे म्हणून TF-30. ठीक आहे. आता या 0.09 आपण आत गुणलं 0.09 इंटू 60 मायनस 0.09 इंटू TF इज इक्वल टू 1 इंटू TF मायनस 1 इंटू 30 प्लस हे 0.09 इंटू TF मायनस चिन्ह इथलं 0.09 इंटू 30. आता यांचा गुणाकार आहे तो 5.4 मायनस यांचा गुणाकार आहे तो 0.09 TF बरोबर 1 आणि TFचा गुणाकार 1 TF मायनस यांचा गुणाकार 30 प्लस यांचा गुणाकार 0.09 TF मायनस या शेवटचा गुणाकार येणार मायनस 2.7. आता सगळ्या संख्या आपण एकत्र केल्या 5.4 आहे तसं घेतलं हे मायनस 30 आहे तिकडे आलं प्लस 30 झालं आणि मायनस 2.7 आहे तिकडे आल्यानंतर या बाजू बदलल्यानंतर प्लस 2.7 झालं म्हणजे 5.4 प्लस 30 प्लस 2.7 बरोबर इकडे आलेलं आहे 1 TF आहे तसं घेतलं. आता हे इथलं प्लस 0.09 TF आहे आणि इथलं मायनसचं इकडे आल्यानंतर प्लस झालं प्लस 0.09 TF. आता या तिन्हींची बेरीज झाली 38.1 बरोबर हे 1 TF प्लस 0.09 प्लस 0.09 म्हणजे झालं 1.18 TF. आता हे 1.18 TF आहे TF काढण्यासाठी 1.18 याला गुणिले या बाजूला नंतर भागिले होईल 38.1 अपॉन किंवा भागिले 1.18 या दोन्हींचा भागाकार केला आपण की उत्तर येईल 32.29 32.29 हे TF फायनल टेम्परेचर असणार आहे. म्हणजे जे 60 टेम्परेचर होतं त्याचं टेम्परेचर झालं 32.29 आणि जे कॅलरीमीटर आणि वॉटरचं टेम्परेचर 30 होतं त्यांचं पण वाढून झालं 32.29. ठीक आहे. या पद्धतीने आपला पार्ट सेकंड संपलेला आहे. तुम्ही या नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब बटन दाबा. उपयोगी वाटल्यास तुम्ही गुरुदक्षिणा फी Google पे करू शकता. आजच्यासाठी राम राम.